असेच उमलून फुलावे, फुला फुलात हास्य दिसावे. निसर्ग माया हेच शिकविते, सुदीन होण्यास एवढेच लागते, सुदीन होण्यास एवढेच लागते. नमस्कार, मी सुनीता. सगळ्या माझ्या गोडताईंचं, मैत्रिणींचं आपल्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. सर्वांना शुभ सकाळ. सर्वांना सर्वात अगोदर श्री स्वामी समर्थ. तुमचा सर्वांचा आजचा दिवस खूप छान, आनंदाचा आणि आरोग्यदायी जाओ अशी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते. तर आज पूजा वेदूने केलेली होती. आठवड्यातून एखाद्या दिवशी आपण कधीतरी मुलांना पण देवपूजा वगैरे करायला सांगितली तर मुलांना पण थोडीफार अध्यात्माची आवड निर्माण होते. आपल्या घरातील माठ आपण निदान 1 दिवसाआड किंवा 2 ते 3 दिवसाआड तरी माठाला स्वच्छ केलाच पाहिजे. माठ धुण्या अगोदर माठातलं जे थंड पाणी असतं ते वाया न घालवता आपण झाडांना घालू शकतो, किंवा लगेच माठ भरला की मग त्याच्यामध्ये थंड पाणी लगेच होत नाही, तर मग एखाद्या भांड्यामध्ये काढून आपण पिण्यासाठी ठेवू शकतो, असंच पाणी वाया घालवण्यापेक्षा. तर माठ जर आपल्याला स्वच्छ करायचा असला ना तर मिठाने स्वच्छ करायचा. त्याच्यामुळे ना मिठामुळे माठ एकदम व्यवस्थित स्वच्छ होतो. एखाद्या वेळेस करून बघा तुम्ही ट्राय, आणि त्याच्यातलं ना पाणी पण थंड राहतं जर आपण मिठाने आतमध्ये किंवा बाहेरच्या साईडने माठ स्वच्छ केला तर. मला पण ही ट्रिक आहे ना माहीत नव्हती. अगोदर माझ्या बहिणीने मला सांगितलेली होती की ताई तुम्ही आहे ना माठ मिठाने स्वच्छ करून बघा म्हणून. तर मग मी करून बघितला तर माठ एकदम स्वच्छ आणि क्लीन झाला, आणि वरती जो पाण्यामध्ये क्षार असतातच त्याच्यामुळे माठाला वरती बुरसटपणा पण येतो. तर मिठाने एकदा माठ स्वच्छ करून बघा, एकदम क्लीन आणि स्वच्छ माठ होतो, आणि पाणी पण त्याच्यामध्ये ना खूप थंड राहतं. तर करून बघा. वरती जे बुरसटपणा पण आलेला असतो ना एकदम क्लीन होऊन जातो माठाला. तर माठ स्वच्छ धुवून झालेला होता, आणि त्याच्यावर आता हे झाकण पण मी धुवून घेतलं मिठानेच. तर एकदा नक्की धुवून बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा की माठ स्वच्छ झाला की नाही असं. आणि माठ स्वच्छ करून मग त्याच्यामध्ये फिल्टर लावून घेतलं, फिल्टरचं पाणी. त्याच्यातच डायरेक्ट तिथे जागेवर नळी लागते अशा प्रकारे मी इथं व्यवस्था करून घेतलेली आहे की जेणेकरून दुसरीकडून भरायचं काम पडणार नाही. तर इथे मी उडदाची डाळ बनवते. कांदा, हिरवी मिरची घालून मसाल्याची इथं उडदाची डाळ बनवणार आहे. तर बऱ्याच भागांमध्ये पद्धत वेगवेगळी असते उडदाची डाळ बनवायची. 2 कांदे कापून व्यवस्थित गॅसवर भाजून घेणार आहे मसाला तयार करण्यासाठी. आणि इकडे मसाला होतोय तोपर्यंत इकडे दुसऱ्या गॅसवर आहे ना मिरच्या पण भाजून घेते. थोडंसं तेल टाकलं होतं कांदे भाजताना त्याच्यामध्ये, आणि मिरच्या भाजता भाजता तिकडे कांद्यांना पण आपल्याला चमच्याने व्यवस्थित मिक्स करत राहायचं आहे, कारण नाही तर एकाच साईडने कांदे भाजले जातील व काळे होतील म्हणून. मिरच्या पण भाजून घेतल्या, आणि आता त्याच्यातच कांद्यांमध्ये मिरच्या व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे, आणि लसूण घातलेला आहे. त्यानंतर मग त्याच्यामध्ये आपण मसाले घालून घेऊ. जिरं घातलं आणि धना पावडर छोटे 3 चमचे. पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स केलं, कारण धना पावडरची चव भाजीमध्ये कच्ची लागायला नको म्हणून. गॅस बंद केलेला होता. एक छोटासा चमचा काळा मसाला घातलेला आहे खानदेशी. आता एका प्लेटमध्ये काढून घेते आणि थंड होईपर्यंत तसंच ठेवते. त्यानंतर मग मिक्सरमध्ये थंड झाल्यावर मसाला टाकून घेतला. परत थोडंसं खोबरं होतं मी आधी भाजून घेतलेलं ते घातलं, आणि थोडीशी कोथिंबीर घातली आणि मिक्सरमध्ये बारीक वाटून घेतलं. आता गॅसवर कढई ठेवून त्याच्यामध्ये 2-3 चमचे तेल घातलं.
नंतर तेलामध्ये वाटून घेतलेला मसाला घातला. मध्यम गॅसवर आपल्याला हा मसाला व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे. चमच्याने व्यवस्थित मिक्सच करत राहायचं, कारण कढई ना स्टीलची आहे माझी. स्टीलच्या कढईमध्ये कुठलेही मसाले लवकर लागतात, खाली करपतात. म्हणजेच मसाल्यामध्ये थोडंसं पाणी घातलं आणि 2-1 मिनटं झाकण ठेवून तेल सुटेपर्यंत कमी गॅसवर शिजवून घेतला मसाल्याला. 2 मिनटानंतर मस्त छान मसाल्याला मस्त तेल सुटलेलं होतं. खाली थोडंफार लागतंच स्टीलची कढई असली की, त्याच्यामुळे चमच्याने ते आपल्याला व्यवस्थित करावंच लागतं. तर आता इथे डाळ शिजवून घेतलेली होती थोडीशी हळद टाकून उडदाची. तर ती शिजवलेली डाळ आता याच्यामध्ये टाकते. आठवड्याच्या भाज्या आहे ना मी एकदाच आणून ठेवते, म्हणजे गुरुवारी आमच्या इथं बाजार असतो, तर गुरुवारी जाते आणि मार्केटमधून भाज्या घेऊन येते, जेणेकरून आठवडाभर पुरतील अशा. आणि नंतर मग पुढचा गुरुवार आला तोपर्यंत सगळ्या भाज्या व्यवस्थित पुरतात. आणि एखाद्या दिवशी भाजी नसली तर मग घरामध्ये आपण असं काहीतरी भाज्या बनवून खाऊ शकतो. तर चवीनुसार त्याच्यामध्ये मीठ घातलं आणि 5 ते 10 मिनटं कमी गॅसवर शिजवून घ्यायचं. आता दुसऱ्या साईडला भाजी ठेवून देते आणि एका साईडला आहे ना भाकरी वगैरे करून घेते. उडदाच्या डाळीसोबत भाकरीच छान लागतात, किंवा मसाल्याच्या भाजीसोबत बाजरीची भाकर पण छान लागते. पण आता सध्या उन्हाळा चालू झाला आहे, तर मग आणि माझ्याकडे बाजरी पण नव्हती, त्याच्यामुळे मग मी दादरचीच भाकर टाकली. आणि उन्हाळ्यामध्ये सहसा करून बाजरीचा वापर कमीच करायचा, कारण गरम पडते बाजरी म्हणून. पण ही मसाल्याची भाजी आहे ना बाजरीच्या भाकरीसोबत छान लागते. तर समतोल आहार जर आपल्याला घ्यायचा असला तर आपल्या नियोजनामध्ये आपल्याला ना भाकरीचा समावेश करणं खूप आवश्यक आहे. कारण भाकर बनवताना तेल किंवा तुपाचा वापर केला जात नाही आणि भाकर ही पचायला हलकी असल्यामुळे पचन आपलं व्यवस्थित होतं व वजन कमी करण्यासाठी देखील भाकर ही खूप उपयुक्त आहे. दिवसभरातून एक टाईम आपण आपल्या आहारामध्ये भाकरीचा समावेश केला पाहिजे. तर भाजी इथं तयार झालेली होती. आता त्याच्यावर कोथिंबीर घालते वरून थोडीशी आणि आता जेवण करून घेऊ मस्तपैकी. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओच्या खाली सबस्क्राईबचं बटन दिलेलं आहे, त्यावर क्लिक करा. बेल आयकॉन प्रेस करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.